हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज संडे होता आणि सुट्टी असल्यामुळे सगळे निवांत झोपले होते. जरी सगळ्यांना सुट्टी असली तरी स्वयंपाकाला काही सुट्टी देता येत नव्हती, म्हणून माझं इथे स्वयंपाक बनवायचं काम चालू होतं. ते झाल्यानंतर मग मी अशी माझी फेवरेट चहा चपाती खायला घेतली, कारण दुसरा कुठलाही नाश्ता नसला तरी चालेल पण चहा चपाती हवीच. आणि हा माझा फेवरेट नाश्ता आहे चहा चपाती. तर चपाती थोडीशी कडक करण्याच्या नादात माझ्याकडून थोडीफार करपली पण होती आणि म्हटलं ना मस्त निवांत चहा चपाती खावी. तर हा राघव लगेच उठून बसला. म्हणजे काही निवांत खाताच येत नाही, त्याच्यामुळे लगेच त्याला कळतंच की मम्मा निवांत बसली, आपलं उठावं म्हणून. तर त्यानंतर त्याला घेतलं आणि मग इथे आईंनी आज रुदाला आणि राघवला आंघोळ घातली. हे आई आंघोळ घालत होत्या, तर इकडे माझे ऑलराऊंडर अहो आज न्हाव्याच्या भूमिकेत होते. इथं आईची कटिंग चालू होती. तर इथे बघा छानपैकी कटिंग झाली होती. त्यानंतर माझ्या लहानपणीची आठवण म्हणजे 5 बोटांमध्ये 5 बॉब्या अडकायच्या आणि त्या हळूहळू खात बसायच्या. तर इथे तसंच मी राघवला पण बनवून दिलं होतं. तर आमच्या तिकडे बॉबी म्हणतात आणि इकडे पोंग्या म्हणतात. तर पोंग्या किती म्हणजे ऐकलं तरच हसायला येतं हसायला येतं, एवढं फनी नाव आहे पोंग्या. तर असो, ते सगळ्यांचं झाल्यानंतर मग इथे पोहे बनवायला घेतले, कारण पोहे खायला सगळ्यांना 1 वाजले, त्यामुळे जेवणाची दुपारी काय शक्यता कमीच असते. तर दुपारच्या वेळी इथे आमचे जवळचे आत्या मामा आले होते, म्हणजे इकडं काहीतरी काम होतं त्यांचं. मग जाता जाता आमच्या घरीसुद्धा आले होते आणि ते लगेच निघणार होते, म्हणून फक्त चहा पाणी घेतला आणि निघाले. आणि 2 व्हीलरवर आले होते ते, त्यामुळे गावाकडे जायचं असतं म्हणून ते लवकरच निघाले होते, कारण रात्र झाले की खूप प्रॉब्लेम होतो गावाकडं साईडला जायचं म्हटलं की. तर त्यानंतर त्यांना बाय बाय केलं आणि इथे संध्याकाळच्या वेळेला आमचे अहो माठ घेऊन आले होते, उन्हाळ्याचा फ्रीज. तर 2 आणले होते त्यांनी माठ, एक खाली आणि एक वरती पण. आणि संध्याकाळच्या आज जेवणाला म्हणजे रात्रीच्या जेवणाला आज फिश बनवणार होते. तर आमचे शेफ आहोंना खूप कंटाळा आला होता आज, त्यामुळे त्यांनी आईंना आज बनवायला सांगितलं होतं आणि मी तर काही बनवत नाही, त्यामुळे त्यांनी आईंना बनवायला सांगितले होते. आणि इथं रुदाने पहिल्यांदा असे मासे हातात घेऊन ठेवले असतील, कारण आजपर्यंत त्यांनी कधी चिकनला आणि माशाला हातसुद्धा लावलेला नाही. त्याला ते आवडतच नाही पहिल्यापासून, आणि इथे राघवलासुद्धा आवडत नाही ते बघायला. सो इथे आमच्या आईने मारला होता शॉर्टकट. तर जसे आहो बनवतात तसे त्यांनी बनवले नव्हते, पण एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवले होते. तर असं बनवले, हेच मेन आहे. आणि पेपर आता चालू झाले, त्यामुळे रात्रीचा थोडाफार अभ्यास होतो आमचा. सो आजपुरतं एवढंच. व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक